नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आनंदी म्हणते की बेनारे सरांचं काहीही चुकलेलं नाही, ते 50च बॉक्स असणार. केदार म्हणतो की 1 मिनिट, तुम्हाला कसं माहिती? आनंदी म्हणते की हे बघा सर, ते 2 बॉक्स आत्ता गायब झालेत. सर, आम्ही इथं येत असताना 2 माणसांना तुमच्या कंपनीतून बॉक्स घेऊन पळताना बघितलंय. अकू म्हणते की हो, आणि त्यातल्या एकाचा तर धक्कासुद्धा लागला आम्हाला. तेव्हा सार्थक विचारतो की तुम्ही या बाबतीत शुअर आहात? आनंदी म्हणते की येस सर. सर, माझ्याकडे त्या गोष्टीचा प्रूफ नाही आहे, पण मी खरं सांगते की बघितलं आहे त्यांना. केदार म्हणतो की नाही मॅडम, कसं आहे, तुम्ही फक्त बघितलं आहे, तुमच्याकडं कुठला प्रूफ नाही आहे. आनंदी म्हणते की प्रूफ आहे सर, हवं तर तिथे CCTV कॅमेरा लागला आहे, तुम्ही फुटेज चेक करून बघू शकता. आता मात्र केदार आणि रेश्माला चांगलाच घाम फुटतो. सार्थक म्हणतो की बेनारे, ते CCTVचं फुटेज मिळवा आणि माझ्या रूममध्ये या. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे अंशुमन जेव्हा रस्त्याने जात असतो तेवढ्यात एक हवालदार अंशुमनच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की अंशुमन, तूच ना, कंप्लेंट आली आहे तुझ्या विरोधात. अंशुमन म्हणतो की कंप्लेंट? पण मी काय केलं आहे? हवालदार म्हणतो की तू तुझ्या बायकोला त्रास देतो ना, तिच्या घरी जाऊन तमाशे करतो ना. तुझ्या बायकोने तुझ्या विरोधात NC केलंय. आजच्या आज पोलीस स्टेशनमध्ये येऊन मोठ्या साहेबांना भेटायचं. अंशुमन म्हणतो की ठीक आहे, मोठ्या साहेबांना भेटून मी सगळा मॅटर क्लोज करतो. हवालदार म्हणतो की असा मॅटर क्लोज होत नसतो. आता तुला दर आठवड्याला येऊन पोलीस स्टेशनमध्ये हजेरी द्यावी लागेल. यापुढे जर तू तुझ्या बायकोला त्रास दिला आणि तिच्या घरच्यांना त्रास दिला तर तू गेला आता 12च्या भावात. डायरेक्ट अटक, कळलं का? त्यावर अंशुमन म्हणतो की हो साहेब, कळलं, मी आजच हजेरी लावतो. अंशुमन म्हणतो की आता खूप झालं, आजपर्यंत तर फक्त मी बोललो, आता काहीतरी करून दाखवायची वेळ आली आहे. अंशुमन लगेचच त्याच्या वकिलाला फोन लावतो आणि म्हणतो की वकील साहेब, ते डॉक्युमेंट तयार झाले का? मी लगेचच येतो घ्यायला. जेव्हा मालती रस्त्यावरून चाललेली असते तेव्हा 2 बायका येतात आणि तिला विचारतात की काय गं, आनंदी अजून घरीच आहे का? मालती म्हणते की हो. तर ती बाई म्हणत असते की तुला जर राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू का? गं, आजूबाजूच्या बायका असं म्हणताय की आनंदीचं बाहेर लफडं सुरू आहे. मालती म्हणते की हो, काहीतरीच काय, माझी आनंदी तशी नाही आहे. तर त्या बायका म्हणत असतात की अगं, ते आम्हाला पण माहिती आहे ती तशी नाही आहे, पण शेवटी जगाला कोण सांगणार ना. आणि तुझा तो जावई तर बाहेर काय काय सांगत फिरतोय. दुसरी बाई म्हणत असते की हो, मग तो तरी काय करणार, त्याची बायको त्याला सोडून गेली आहे. त्याची काय चूक बिचारायची, तुम्ही समजावा ना आनंदीला. एकदा का नवऱ्याने जर बायकोला टाकले तर समाज तिला विचारत नाही. बघा बाबा, तुमचं तुम्हीच, आम्ही शेजार धर्म म्हणून सांगतो. आणि मग बायका तिथून निघून जातात. इकडे बेनारे हा CCTV फुटेज पेनड्राईव्हमध्ये घेऊन आलेला असतो. सार्थक जेव्हा पेनड्राईव्ह कनेक्ट करून लॅपटॉपला बघतो तर आनंदीने सांगितल्याप्रमाणे खरोखरच 2 माणसं बॉक्स घेऊन पळत असतात आणि त्यातल्या एकाचा आनंदीला धक्काही लागलेला असतो. सार्थक आनंदीला म्हणतो की थँक्यू, तुमच्यामुळे आम्हाला हे तरी कळलं की गोडाऊनमध्ये चोरी होतीये. आम्ही तर या सर्वाचा शोध घेऊच, पण थँक्यू तुम्हाला. आनंदी म्हणते की थँक्यू कशाला, पण सर आता मी निघू का? मला साडी विणायला खरंच खूप उशीर होतोय. फक्त मला एवढं सांगा की मला इथे का बोलावून घेतलंय? त्यावर सार्थक म्हणतो की ॲक्च्युली मी नाही, रेश्मा मॅडमने तुम्हाला बोलावलंय. त्यांना काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी, राईट रेश्मा? त्यावर रेश्मा म्हणते की हो. रेश्मा आनंदीला मोठ्या ॲरोगंटली सॉरी म्हणते. तेव्हा आनंदी म्हणते की मॅडम, इट्स ओके, आपण आता झालं गेलेलं विसरून जाऊयात. रेश्मा मात्र रागाने तिथून निघून जाते. आनंदी म्हणते की सर, माझ्या बाबांनी तुमच्यासाठी ओल्या नारळाचे लाडू पाठवले. बेनारे सर, तुम्ही पण घ्या. सार्थक म्हणतो की अहो, माझ्यासाठी पाठवलेत ना, मलाही आवडेल खायला. आणि मग आनंदीसुद्धा सार्थकला लाडू देते. सार्थक म्हणतो की वा, छान झाले लाडू, रेसिपी सांगा ना. आनंदी म्हणते की ॲक्च्युली हे लाडू मी नाही, माझ्या बाबांनी बनवलेत. सार्थक म्हणतो की तुमच्या घरात तर एक से बडकर एक कुक राहतात, तुमच्या वडिलांना सांगा हा, मला खूप आवडले म्हणून. आनंदी म्हणते की हो सर, सांगते, थँक्यू. बेनारेसुद्धा तिथून निघालेलं असतं. आनंदी जेव्हा पुढे जात असते तेव्हा तिची ओढणी ही खुर्चीमध्ये अटकते. त्यामुळे आनंदीला असं वाटतं की सार्थकनेच तिची ओढणी पकडली आहे. तिला सार्थकचा राग आलेला असतो आणि ती मागे वळून म्हणते की हे बघा तुम्ही, असं म्हणतात सार्थक मात्र लाडू खात असतो आणि तिची ओढणी ही खुर्चीला अडकलेली असते. आनंदी म्हणते की काही नाही, आणि असं म्हणून तिची ओढणी काढून ती तिथून निघून जाते. तर इकडे शलाका शीट मास्क लावून बसलेली असते आणि अर्णव हा मोबाईल खेळत असतो. सुधा तिथे येते आणि म्हणते की अर्णव, अरे काय चाललंय तुझं? शलाका, तुला माहीत नाही का लहान मुलांना मोबाईल द्यायचा नसतो?
शलाका अर्णवच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि म्हणते की अर्णव, मी तुला सांगितलं होतं ना फोन घ्यायचा नाही, थांब तुला तर धपाटेच देते. असं म्हणून ती मारायला लागते. तेव्हा सुधा म्हणते की अगं काय करतीयस? शलाका, अगं लहान मुलांना नसतं मारायचं, त्याला कळत नाही, पण तू तर लक्ष ठेवायला पाहिजे. शलाका म्हणते की अगं काकू, पण मी मास्क लावला होता ना. तेवढ्यात वृंदा येते आणि म्हणते की काय झालंय? अर्णव म्हणतो की आजी, मला आई ओरडली. वृंदा म्हणते की का गं, कशाला ओरडतीयस त्याला, तू जाऊन अंगणात खेळ जा. शलाकाचा शीट मास्क बघून वृंदा म्हणते की काय ही नाटकं आहेत. शलाका म्हणते की कसली नाटकं? आता तूच तर मला पार्लरमध्ये जायला बंदी घातली आहेस ना. मी कसं जगेल ग आई? क्लीनअप नाही, फेशियल नाही, काहीच नाही. वृंदा म्हणते की जे डोळ्यांवर काकड्या ठेवल्या होत्या ना, त्या पोटात गेल्या की जगतात माणसं. आणि कशाला हवेत तुला पैसे? पैसे काय झाडावर उगवतात? वृंदा म्हणते की काय ग वृंदा असं? वृंदा म्हणते की नाहीतर काय, केदारराव जेमतेम कमावतात, आदर्श काहीही करत नाही, त्यामुळे आमच्याकडे जे आहे ते आम्हाला जेमतेमच वापरावं लागणार. आमच्याकडे कुठे आहेत पैसे? त्यावेळेस सुधा म्हणते की अगं वृंदा, काय बोलतीयस तू? हे घर तुझंही आहे. आणि काय ग शलाका, तुला सार्थककडे मागायला काय होतं? तो भाऊ आहे ना तुझा. शलाका म्हणते की अगं एवढ्या तेवढ्याला कशाला उगाच सार्थकला त्रास द्यायचा. सुधा म्हणते की थांब, मीच सार्थकला सांगते. सुधा लगेचच सार्थकला फोन करते. तेव्हा बेनारेने कॉल घेतलेला असतो. ती बेनारेला सांगते की सार्थकला सांगा की शलाकाच्या अकाउंटमध्ये लगेच 1,00,000 रुपये ट्रान्सफर करा आणि मी तुम्हाला काही लिस्ट देते, ते जरा मला आणून द्या. असं बोलत बोलत सुधा तिच्या रूममध्ये निघून जाते. तर इकडे वृंदा आणि शलाका मात्र हसत असतात. शलाका म्हणते की अगं आई, तू काय उल्लू बनवलंयस काकूला. वृंदा म्हणते की आता काहीतरी तर आपल्याला करावंच लागणार ना. लोक आवळा देऊन कोहळा काढतात, पण आपण काकडे देऊन 1,00,000 रुपये काढलेत. तर इकडे आनंदी आणि शकू जेव्हा रस्त्यावरून जात असतात तेव्हा बायका म्हणत असतात की हे बघ, हीच आहे ती, बाहेर जाऊन लफडी करत असेल. आणि खरं तर हे मालतीला पडलेलं स्वप्न असते आणि मालती स्वप्नातच म्हणत असते की नाही हो, आमच्या आनंदी तशी नाही आहे. आनंदी तिला उठवते आणि म्हणते की अगं आई, काय होतंय तुला? मालती म्हणते की जिची मुलगी संसार सोडून बसली आहे तिची आई सुखी तरी कशी असणार. मालती तिथून निघून जाते. तेव्हा अण्णा म्हणतात की आनंदी, तू नको लक्ष देऊ तिच्यावर, तू तुझं कामाचं बघ. तर इकडे बेनारे सार्थकला सांगतो की आता जसे 2 बॉक्स गायब झाले तसे आधीही काही बॉक्स गायब झालेले आहेत आणि गोडाऊनची जबाबदारी केदार साहेबांवर आहे. सार्थक म्हणतो की बेनारे, प्रकरण घरचं आहे म्हटल्यावर खूप नाजूक आहे. नाही तरी पण आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे आणि लवकरात लवकर शोधून काढायला पाहिजे की नक्की प्रकरण आहे तरी काय. तर इकडे मालती विचार करत असते की आनंदीचं पुढे जाऊन काय होणार हे जरी आठवलं तरी धडधडायला लागतं. आई, सप्तशृंगी पुढे काय होणार आहे ग? टीना तेवढा तिथे येते आणि म्हणते की अहो आई, लक्ष कुठं आहे तुमचं? अहो सगळं दूध उतू जाणार होतं. मालती म्हणते की अगं मी पाहिलंच नाही. अगं कशातच लक्ष लागत नाही ग. मनात नुसते वाईट वाईट विचार येत असतात. आनंदीचं पुढे काय होईल या काळजीने नुसता जीव झुरतो माझा. लीना म्हणत असते की आई, तुम्ही नका एवढा विचार करू. तर मालती म्हणत असते की मग काय करू मी? तुम्ही कोणी तर विचार करायला तयारच नाही, तिला फक्त पाठिंबा देत असतात. अगं आज जोपर्यंत आम्ही दोघं आहोत तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित होईल. त्यानंतर काय काय होईल तिचं, बाहेर लोक काय काय बोलतात याचा जरी विचार जरी केला ना. त्यावर लीना म्हणते, लोक काय म्हणतील यापेक्षा आपण आनंदीचा विचार नको का करायला? मालती म्हणते की समाजाने एक चौकट आखून दिली आहे, आपल्याला त्या चौकटीतच चालावं लागतं. जर आपण ती चौकट मोडली तर समाज किंमत देत नाही ग. आणि माझ्या आनंदीचा कोणी तिरस्कार केला तर एक आई म्हणून मला नाही होणार सहन आहे. टीना म्हणते की बरोबर आहे आई तुमचं, पण उद्या जर माझ्या सान्वीच्या बाबतीत असं काही घडलं ना तर एक आई म्हणून मी तिच्या पाठीशी उभी राहीन. लोक काय म्हणतील यापेक्षा माझ्या सान्वीच्या आयुष्यात पुढे काय होईल याचा विचार मी जास्त करेल. आणि या क्षणी तुमचाही विचार तसाच असायला हवा नाही का? मला माहिती आहे की तुम्हाला माझं म्हणणं नाही पटणार, पण आता आपण आनंदीचाच विचार करायला हवाय. आई, तुम्ही जर आनंदीच्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार कराल तर सगळं काही पॉझिटिव्हच घडेल. मालती म्हणते की कोणास ठाऊक काय होईल. आणि मालती तिथून निघून जाते. तर आनंदी हे सर्व बोलणं ऐकत असते. आनंदी लीनाकडे येते आणि म्हणते की थँक्यू सो मच वहिनी. लीना म्हणते की हे बघ आनंदी, तुझी मदत करायची म्हणून मी नाही बोलले हे सगळं काही. अगं मला जे वाटतंय आणि जे पटतंय तेच मी करते आणि या क्षणी तुझ्या पाठीशी उभं राहणं हेच माझं ठाम मत आहे. आनंदी लगेचच लीनाला मिठी मारते. खरं तर आनंदीचे डोळेसुद्धा भरून आलेले असतात. इकडे अर्णवची तब्येत खराब झालेली असते. शलाका खूप पॅनिक होत असते आणि म्हणत असते की आई बघ ना, याचं टेम्परेचरच उतरत नाही आहे. तेवढ्यात आदर्श तिथे येतो आणि म्हणतो की थांब मी बघतो अर्णवला. तो अर्णवजवळ जायला लागतो. तेव्हा शलाका म्हणते की दादा थांब, अरे वास येतो तुझ्या तोंडातून दारूचा, तू पुन्हा दारू पिऊन आलायस ना? त्यावर आदर्श म्हणतो की मग काय झालं, मी बघतो ना त्याला. शलाका म्हणते की दादा, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे.
आदर्श म्हणतो की शलाका तुला कळतंय का तू काय बोलतीयस, मी एक डॉक्टर आहे. शलाका म्हणते की लायसन्स नसलेला डॉक्टर. आदर्श तिच्यावर ओरडायला लागतो तेव्हा शलाका म्हणते की ओरडू नको हा माझ्यावर. वृंदा म्हणते की शलाका हे सगळं बोलायची ही वेळ आहे का, तपासू देत त्याला. शलाका म्हणते की काकू मी अर्णवच्या बाबतीत अजिबात रिस्क घेऊ शकत नाही. वृंदा म्हणते की अति होतंय हा शलाका आता. त्यावर शलाका म्हणते की आई तू विसरतीयस की दारूमुळेच याचं लायसन्स गेलंय. अगं एका पेशंटला दारू पिऊन याने तपासलं म्हणून तर याचं लायसन गेलं ना. आदर्श म्हणतो की शलाका ती गोष्ट वेगळी होती, त्यामुळे काय मी डॉक्टर की विसरलो असा अर्थ नाही होत त्याचा, मी आत्ता बरा करतो त्याला. त्यावर शलाका म्हणते की दादा थांब हा, मी तुला सांगितलं ना त्याला हात लावू नकोस, तू जा इथून. त्यामुळे आदर्श तिथून निघून जातो तर सुधा अर्णवकडे जाण्याचा प्रयत्न करत असते. शलाका मोठ्या हिसक्यानेच अर्णवला उचलते आणि म्हणते की मी जाते याला क्लिनिकमध्ये घेऊन. शलाका तिथून निघून गेल्यावर वृंदा सुधाला म्हणते की बघितलं सुद्धा माझ्या मुलाच्या आयुष्याचं काय होऊन बसलंय. त्याची स्वतःची बहीणसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि हे सगळं फक्त त्या कैदाशिनीमुळे झालंय. वृंदा म्हणत असते की तू शांत हो बरं. तेव्हा वृंदा म्हणत असते की कशी शांत हो, माझी स्वतःची मुलं एकमेकाशी भांडताय तिच्या पायी, मी आता दाखवतेच तिला. वृंदा लगेचच आदर्शच्या बायकोला फोन करते आणि म्हणते की काय ग टवळे, तुझ्या घरामध्ये आग लावून तिथं आरामात जगतीयस, पण आता फार दिवस टिकणार नाही तुझा आनंद. एक नंबरची पातळ यंत्री बाई आहेस तू, हलकट नालायक. वृंदा म्हणते की अगं काय बोलतीयस वृंदा हे. तर वृंदा म्हणत असते की थांब मला दाखवू दे तिची लायकी. सुधा वृंदाच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि म्हणते की वृंदा अगं काय करतीयस तू हे. तिने केस टाकली आदर्शवर. तेव्हा आपण काय ठरवलं होतं की आपण तिच्या बाबतीत कुठलंही वाईट वक्तव्य करणार नाही, आपण तिला त्रास होईल असं काहीही वागणार नाही, ठरलं होतं ना आपलं. वृंदा म्हणते की देवा काय करू मी आता, ह्या मुलीने स्वतः आदर्शकडून डिवॉर्स घेतला आणि माझ्या मुलाच्या आयुष्याला आग लावली आहे. ह्या डिवॉर्स घेणाऱ्या मुली माझ्यासमोर राहू दे तर खऱ्या उभ्या, मी एकेकाचा जीवच घेईल. या डिवोर्स घेणाऱ्या मुलींचं कधी कधी भलं होणार नाही. वृंदा ही खूपच रागात असते आणि तिचा हा अवतार बघून सुधा देखील शॉकमध्ये असते. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अंशुमनने आनंदीसमोर डिवोर्स पेपर आणलेला असतो आणि तो म्हणतो की हे घे डिवोर्स पेपर. आनंदी म्हणते की तुम्हाला काय वाटलं, तुम्ही हा पेपर दाखवून मला आणि माझ्या आईबाबांना घाबरवाल. अंशुमन म्हणतो की मला डिवोर्स हवाय. आनंदी म्हणते की ठीक आहे, हा विषय तुम्ही सुरू केलाय, मला पण मान्य आहे. अंशुमनला मात्र आता चांगलाच घाम फुटलेला असतो, कारण अंशुमनचा प्लॅन पूर्ण फ्लॉप गेलेला असतो. अंशुमन मनामध्ये म्हणत असतो की मला असं वाटलं होतं सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी आता डिवोर्स पेपरला बघून घाबरेल, पण हे तर काहीतरी उलटच झालं. परंतु आनंदीच्या या निर्णयामुळे अण्णा मात्र खूपच खुश असतात, परंतु मालतीला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि तिला खूप मोठा धक्काही बसलेला असतो. तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे अपकमिंग ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.